आजी हे घ्या. अहो, आई औषधी नकोयत मला ग गोळ्या बिळ्या तुमच्या, आणि त्रास होतो आणखीन. पाणी प्यायलं की बरं वाटेल मला. आणि बघ माझं डोकं काय ते, तुमची दोघींची ओळख सुद्धा करून दिली नाही मी. अलका ही वृंदा बरं का, आणि वृंदा ही अलका माझी धाकटी सून. नमस्कार. नमस्कार. इतक्या वर्षांनी अलकामुळे आमच्या घरात पाळणा हलणार आहे. अभिनंदन. थँक्यू. आणि अलका, आज हिच्यामुळे मी सुखरूप घरी परत आले बर का. म्हणजे मला आता जसं झालं ना तसं देवळात सुद्धा जरा गरगरल्यासारखं झालं. बहुतेक साखर कमी झाली असेल, तर मी पटकन तिच्या जवळची पुरणपोळी माझ्या तोंडात घातली आणि बरं वाटलं लगेच. अगबाई हो का, थँक्यू हा वृंदा. खरंच वृंदाच्या हाताला फार छान चव आहे हा. म्हणजे आतापर्यंत त्या पुरणपोळीची चव अशी रेंगाळते जिभेवर. वृंदा, हो. मगाशी जे काय झालं त्याच्यामुळे घाबरलीस का ग? ती जी बाई होती ना, तिचं नाव सविता. ती खूप दिवसापासून आमच्याकडे स्वयंपाकिणीचं काम करत होती. संजीवनीचं जरा चुकलंच, तिने अतिच केलं, पण सविताचंही थोडं चुकलंच. म्हणजे न सांगता बदाम कशाला घ्यायचे ना. मला सांगितलं असतं तर दिले असते मी तिला. आई पण आता सविता तर गेली, स्वयंपाक कोण करणार? तोच मोठा प्रश्न आहे बाई. म्हणजे आपल्या घरात स्वयंपाकीण तर हवी, पण ती सुगरण नाही असायला हवी. अगदी या वृंदासारखी. अगं तुझ्या हातची पुरणपोळी खाल्ली ना मी, त्यावरून सांगतेय. खरंच खूप छान चव आहे तुझ्या हाताला. पण आई दुसरी बाई आली जरी तरी जाऊबाईंच्या राज्यात टिकायला सुद्धा हवी ना. हे खरंच आहे. म्हणजे बघ ना, गेल्या काही दिवसात 3-4 बायका आल्या आणि संजीवनीचा स्वभाव बघून काम सोडून निघून गेल्या. त्या नव्याने शोधायलाच हवी बाई. तुझ्या पाहण्यात कुणी असेल तर सांगशील का? अडकणार. ही चांगली संधी आहे. या घरात कामाला लागले तर मोहनच्या जवळ राहता येईल मला. काय ग, कुणी आहे का तुझ्या पाहण्यात अशी? आजी अहो, काय योगायोग म्हणायचा हा. मी स्वतःच काम बघतीये मुंबईत. मी आता एका मैत्रिणीकडे राहतेय. ते माझा नवरा हरवलाय, त्यालाच शोधायला मुंबईत आली आहे. आणि आता एवढ्या मोठ्या शहरात राहायचं म्हटलं की हाताला काम हवं ना. तुझा नवरा हरवलाय? हो, पण मला खात्री आहे की तो लवकर सापडेल. त्याच्या फार जवळ पोहोचलीये मी. आजी, म्हणजे तुम्हाला माझ्या हाताची चव आवडली असेल तर मी तयार आहे इथे स्वयंपाकीण म्हणून काम करायला. अडकली. तुम्ही म्हणाल तसं करूया. ठरलं तर मग तू आजपासून आमच्या घरची अन्नपूर्णा. म्हणजे आता तू आमची अन्नदात्री होणार, म्हणून अन्नपूर्णा म्हटलं. म्हणजे बघ ना, आजची आपली भेट ना देवानीच घडवून आणली होती. तू आणि मी एकाच वेळा देवळात पोचलो काय, मला तिथे गेला त्रास झाला काय, तू पटकन पुरणपोळी माझ्या तोंडात घातलीस काय, आणि आता तू आमच्या घरी स्वयंपाकीण म्हणून आलीस सुद्धा.